गोंदियाच्या आमगाव देवरी रोडवरील बामणी गावालगतच्या बेकायदा दारू विक्री सुरू असलेला ढाबा पेटवण्यात आला। दारू विक्री थांबवण्यासाठी गावातील महिला तिथे गेल्यानंतर ही घटना घडली। त्या महिलांच्या डोळ्यात मिरची पूड सुद्धा फेकण्यात आली। पाहूया नेमकं काय घडलंय, कोणी लावली या ढाब्याला आग आणि कोणी उधळली मिरची पूड। आगीच्या ज्वाळांनी वेढलेला गोंदियाच्या बामणी गावालगतचा हा ढाबा। आगीची भीषणता पाहून तुम्हाला वाटेल की ही आग शॉर्ट सर्किट किंवा स्वयंपाकघरातील गॅसच्या स्फोटामुळे लागली असावी, तर तुमचा अंदाज चुकीचा आहे। ही आग लागली नाहीये, तर लावण्यात आली आहे, ती सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या कुणीही नाही तर स्वतः ढाब्याच्या मालकानं। कारण होतं या ढाब्यावर दारू विक्रीला महिलांनी केलेला विरोध। संदीप पुंडे यांनी आम्ही त्यांचा ढाबा बंद करायला गेला, त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर हमला केला आणि त्यांनी माझ्यावर पूर्ण शरीरावर मिरची पावडर झोकली। त्याच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची विनंती। आमच्या कामाची सोबतवाली बाई आली, आपल्या नवऱ्याला सांभाळायला का दारू पण अलग लुको असं लुको म्हणलं। आम्ही आलो, तलाशी केलो, तलाशीमध्ये आम्हाला दारू मिळाली नाही। आम्ही म्हणलो का दारू नंतर का नको, असा नंतर हा दारूचा व्यवहार नाही। त्यानं किती हो का गावात सोलला डोऱ्यावर असं माणूसाने बुकनी चोकला, आमच्या दोघ्या बायाच्या पुरा डोरा फोडून टाकला। दिवसभर शेतावर राबल्यानंतर बामणी गावातील महिला घरी निघाल्या होत्या। त्यावेळी त्यांच्या संसाराची राख रांगोळी करणाऱ्या दारूची विक्री सुरू असल्याची त्यांना कुणकुण लागली। त्यांनी ढाब्याच्या मालकाला जाब विचारत दारू विक्री करण्यापासून रोखलं। त्यांचं ऐकून घेण्याऐवजी त्यानं महिलांच्या डोळ्यात मिरची पूड उधळून त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर महिलांचा संताप पाहून त्यानं चक्क धाबाच पेटवून दिला। त्या आगीत धाबा तर जळालाच, सोबत एक बाईक सुद्धा जळून खाक झाली। या जाळपोळीचा आरोप महिलांवर करून त्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिला करतायत। हा सगळा प्रकार सुरू असताना आमगाव विधानसभेचे आमदार सहस्राम कोरोटे तिथून जात होते। त्यांनी थांबून याविषयी महिलांना विचारलं, तेव्हा त्यांना सगळा प्रकार लक्षात आला। त्यांनी तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधून या धाबा मालकासह बेकायदा दारू विक्रेत्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले। या बामणी गावातील महिला एक एल्गार घेऊन सर्व गावातील महिला ह्या ठिकाणी एकत्र झाल्या, पण त्यांच्या तोंडून हे मला ऐकायला मिळालं की त्यांनी त्या ढाब्यावाल्यांना यांच्यावर मिरचीचा पावडर टाकून यांना घायल करण्याचं काम त्याच्या मार्फत झालेलं आहे। दारूमुळे संसाराची राख रांगोळी होते, त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्यांवर आणि दारू विकणाऱ्यांविरोधात महिला उभ्या ठाकत असल्याच्या घटना अनेकदा कानावर येतात। काही ठिकाणी उभी आणि आडवी बाटली अशा स्वरूपात मतदानही झाल्याचं आपण पाहिलंय। बेकायदा दारू विक्रेत्यांविरोधात उभ्या ठाकणाऱ्या या महिलांवरच जर हल्ला होत असेल, त्यांच्या विरोधात कट रचले जात असतील, तर त्यावर गंभीर विचार होणं, अशा महिलांना पोलिसांचं संरक्षण देणं गरजेचं आहे। व्यसनांच्या आहारी जाण्यापासून जोडीदाराला रोखण्यासाठी दुर्गेचं रूप घेणाऱ्या या महिलांच्या बाजूनं सरकार आणि कायदा नक्कीच उभा राहील अशी आशा आहे। गोंदियाहून आशिष जुनघरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।